नमस्कार मित्रांनो, आपल्या रँकअप MPSC चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण 12वी राज्यमंडळाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तो म्हणजेच वसाहतवाद आणि मराठे. हा टॉपिक MPSCसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये मराठ्यांचे परकीय सत्तांविरुद्धांचे धोरण आणि त्यांची दूरदृष्टी ही स्पष्ट होते. भारतामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज हे सुरुवातीला फक्त व्यापाराच्या उद्देशाने आले होते, पण हळूहळू त्यांचा प्रवास तराजू ते तलवार आणि पुढे तख्त असा झाला. म्हणजेच व्यापारातून ते थेट राज्यकर्ते बनले. या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी या परकीय शक्तीचा खरा हेतू ओळखला आणि त्यांच्याविरुद्ध ठोस धोरण तयार केले. तसेच जर तुम्हाला असेच MPSCसाठी इम्पॉर्टंट लेक्चर्स हवे असतील तर आत्ताच आपल्या रँकअप MPSC चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की मराठ्यांनी वसाहतवादाला कसा विरोध केला आणि विविध परकीय सत्तांशी त्यांचे संबंध कसे होते. चला तर मग सुरू करूया आजचा आपला टॉपिक, मराठ्यांचे वसाहतवादाविरुद्धचे धोरण. भारतामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज हे सुरुवातीला फक्त व्यापारासाठी आले होते, पण हळूहळू त्यांचा प्रवास तराजू ते तलवार आणि तख्त असा झाला. म्हणजेच व्यापारातून त्यांनी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांनी खूप आधीच ओळखली होती आणि त्यांनी स्पष्टपणे समजून घेतले की युरोपीय व्यापारी सामान्य सावकार नसून त्यांचा उद्देश भारतात राज्य करण्याचा आहे. म्हणूनच महाराजांनी काही कठोर नियम बनवले. ते म्हणजेच जलदुर्गाच्या जवळ त्यांना जागा देऊ नये, समुद्रकिनारी वखारी काढण्यास परवानगी देऊ नये आणि त्यांना पक्क्या इमारती बांधण्यासही मनाई होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युरोपियांशी संबंध फक्त कामापुरते ठेवावेत असे महाराजांचे धोरण होते. हेच धोरण पुढे मराठ्यांच्या वसाहतवाद विरोधी भूमिकेचा पाया ठरले. आता आपण पाहूयात मराठ्यांचे पोर्तुगीजांचे संबंध. भारतामध्ये सर्वप्रथम आगमन करणारी युरोपीय सत्ता म्हणजेच पोर्तुगीज. त्यांनी दीव, दमण, वसई आणि गोवा या ठिकाणी आपले मजबूत केंद्र निर्माण केले होते. सुरुवातीला ते व्यापारासाठी आले असले तरी त्यांनी हळूहळू आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला. मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात संघर्ष होण्यामागे काही महत्त्वाची कारणे होती. ती म्हणजेच पहिले म्हणजे पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर जबरदस्तीने धर्मांतरांचे अत्याचार केले. दुसरे म्हणजे त्यांनी जंजिरांच्या सिद्धीला मराठ्यांविरुद्ध मदत केली. आणि तिसरे म्हणजे त्यांनी समुद्र व्यापारात हस्तक्षेप करून स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कारणांमुळे मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात सतत संघर्ष होत राहिला. पुढील स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत या संघर्षाचे परिणाम आणि मराठ्यांच्या मोहीम. आता आपण पोर्तुगीजांविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या महत्त्वाच्या मोहिमा पाहूया. छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी गोवा प्रदेशावर हल्ला करून पोर्तुगीजांना मोठा धक्का दिला आणि त्यांच्या सत्तेला आव्हान दिलं. तर यानंतर पुढील काळात एक अत्यंत महत्त्वाची मोहीम म्हणजेच वसईची मोहीम. तर 1737 ते 1739 या काळात चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध जोरदार लढा दिला. या मोहिमेत त्यांनी साष्टी बेट जिंकले आणि अखेरीस वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगीजांचा पूर्ण पराभव केला. हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीज सत्तेला मोठा धक्का बसला. आता आपण पाहूया डच आणि फ्रेंच या युरोपीय सत्तांचे मराठ्यांचे संबंध. सर्वप्रथम डचांविषयी पाहूया. तर डचांनी वेंगुर्ला येथील आपले वकार स्थापन केली होती आणि त्यांचा मुख्य भर व्यापारावर होता. त्यामुळे मराठ्यांचे त्यांचे संबंध तुलनेने लवचिक राहिले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरतस्वारीच्या वेळी मराठ्यांनी डच वखारींना कोणतेही नुकसान पोहोचवले नाही. आता फ्रेंचांविषयी बघूया. तर 1668 मराठ्यांच्या परवानगीने राजापूर येथे फ्रेंचांनी आपली वखार सुरू केली. फ्रेंचांनी मराठ्यांना दारुगोळा पुरवून मदत केली. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. फ्रेंचांचा प्रभाव पुढील काळात अधिक स्पष्ट दिसतो. महादजी शिंदे यांनी फ्रेंच तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक सैन्य उभारले. यामुळे मराठ्यांची लष्करी ताकद वाढली आणि उत्तर भारतात त्यांचे वर्चस्व अधिक मजबूत झाले. त्यामुळे डच आणि फ्रेंच यांच्याशी मराठ्यांचे संबंध संघर्षापेक्षा सहकार्याचे अधिक होते. आता पाहूया इंग्रज आणि मराठे यांच्यातील संघर्षाची सुरुवात. मराठे आणि इंग्रज यांचा पहिला संपर्क अफजलखान प्रकरणानंतर आला. त्या काळात दोघांमध्ये व्यापाराच्या निमित्ताने संबंध निर्माण झाले, पण लवकरच मतभेदही सुरू झाले. राजापूर घटनेत इंग्रजांनी मराठ्यांची जहाजे परत देण्यास नकार दिला. यावर उत्तर म्हणून मराठ्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना कैद केले. यामुळे दोन्ही सत्तांमध्ये तणाव वाढला. यानंतर 1674 महत्त्वाचा तह झाला. या तहानुसार इंग्रजांना स्वराज्यात व्यापार करण्याची परवानगी मिळाली आणि यांच्यावर फक्त 2.5%
जकात लावण्यात आली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. इंग्रजांची नाणी स्वराज्यात मान्य केली जाणार नाही, हा तो निर्णय होता. आणि या निर्णयातून मराठ्यांनी आपले सार्वभौमत्व ठामपणे टिकवून ठेवले हे स्पष्ट होते. आता इंग्रज आणि मराठे यांच्यातील पुढील महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. सर्वप्रथम वडगावची लढाई. या लढाईत मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि आपल्या लष्करी ताकदीची जाणीव इंग्रजांना करून दिली. यानंतर नाना फडणवीस यांनी इंग्रजांविरुद्ध चतुःसंघ तयार केला. या संघामध्ये विविध भारतीय सत्तांना एकत्र आणून इंग्रजांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पुढील काळात मराठ्यांमध्ये अंतर्गत वाद वाढले आणि याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. 1802 वसईचा तह झाला, ज्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर 1803 दुसरे इंग्रज-मराठी युद्ध झाले आणि पुढे 1817 ते 1818 तिसरे युद्ध झाले. आणि या सर्व घटनांचा परिणाम असा झाला की 1818 मराठा सत्तेचा पूर्णतः अंत झाला. आता आपण सिद्धी आणि मराठे यांच्यातील संघर्ष पाहूया. जंजिऱ्याच्या सिद्धी हा मराठ्यांसाठी सतत त्रासदायक ठरत होता. समुद्रमार्गावर त्याचे मजबूत नियंत्रण असल्यामुळे स्वराज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर किल्ले बांधण्याचे धोरण अवलंबले. यामुळे सिद्धीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता आले. पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी सिद्धीविरुद्ध आक्रमण करून त्यांना मोठा धक्का दिला आणि यानंतर 1733 चिमाजी अप्पा यांनी सिद्धीचा पराभव केला. या पराभवानंतर सिद्धीला मराठ्यांचे मांडलिकत्व मान्य करावे लागले आणि मराठ्यांची समुद्री सत्ता अधिक मजबूत झाली. आता आपण पाहूयात अफगाण आणि मराठे यांच्यातील संघर्ष. तर मराठ्यांनी उत्तर भारताचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे अफगाण आक्रमकांना रोखणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे बनले होते. या पार्श्वभूमीवर अहमदशाह अब्दाली यांनी भारतावर अनेक वेळा आक्रमणे केली होती. आणि या संघर्षाचा परमोच्च बिंदू म्हणजेच 1761 पानिपतची तिसरी लढाई. या लढाईत सदाशिवराव भाऊ आणि अब्दाली यांच्यात थेट संघर्ष झाला आणि या लढाईत 14 ही लढाई जी होती ती 14 जानेवारी 1761 रोजी लढली गेली होती. आणि हीच लढाई इतिहासात पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखली जाते. तर या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा परिणाम असा झाला की या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यांना मोठे मानवी व लष्करी नुकसान सहन करावे लागले. अनेक पराक्रमी सरदार आणि सैनिक या लढाईत मारले गेले. परंतु या पराभवामध्येही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे अहमदशाह अब्दाली भारतात कायमस्वरूपी सत्ता स्थापन करू शकला नाही आणि तसेच मराठ्यांच्या कडवा प्रतिकारामुळे त्याची पुढील आक्रमणेही थांबली. म्हणजेच जरी युद्धात मराठे हरले तरी त्यांनी परकीय सत्तेला भारतात स्थिर होण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चला आता आपण पूर्ण टॉपिकचे MPSCसाठी अत्यंत महत्त्वाचे रिव्हिजन पॉईंट्स बघून घेऊयात. तर सर्वप्रथम युरोपीय सत्तांचा भारतातील प्रवास तराजू तलवार तख्त असा झाला, म्हणजेच व्यापारातून सत्ता. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसाहतवादाविरुद्ध ठोस धोरण अवलंबून परकीय सत्तांना रोखण्यासाठी प्रयत्न केला. नंतर 1670 मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात तह झाला, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर 1739 चिमाजी अप्पा यांनी वसई विजय मिळवून पोर्तुगीज सत्तेला मोठा धक्का दिला. त्यानंतर 1761 पानिपतचे तिसरे युद्ध झाले, जे मराठा इतिहासातील टर्निंग पॉईंट मानले जाते. आणि शेवटी 1818 मराठा सत्तेचा पूर्णतः अंत झाला. हे सर्व पॉईंट्स MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण वसाहतवाद आणि मराठी हा महत्त्वाचा टॉपिक सविस्तर पाहिला. आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल आणि MPSC तयारीसाठी उपयोगी पडेल. जर तुम्हाला असेच कन्सेप्ट बेस्ड आणि एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्स हवे असतील तर आपल्या रँकअप MPSC चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढील लेक्चरमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन भेटू. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि आपल्या गोलकडे फोकस्ड राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.